पुन्हा एकदा तुमचं BMC TV मध्ये स्वागत आहे. आज आपल्याकडं प्रमुख पाहुणे म्हणून संजय गावडीकर उर्फ कांबळे यांचे हे BMC कामगार असून हे कसे त्यांच्या वैयक्तिक ह्याच्यात पुढे गेले ते आज आपल्या BMC TV मध्ये आले आहेत. त्यांचं स्वागत करा. नमस्कार. तुमचं नाव सांगा सर. नमस्कार, मी संजय दगडू कांबळे. सध्या ॲक्टर पत्रकारच्या याच्यामध्ये काम करतो आणि सफाई कामगार म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये सफाई कामगार म्हणून मी ॲक्टरची भूमिका करतो. कारण का माझे कामगार वगैरे यांनी मला सोडून मी आईच्या जागेवर लागलो. मी लागत नव्हतं, मला बनायचं होतं ॲक्टर. पण कसं माझं काम धंदा नोकरी सांभाळून एक साहेब होता, आईच्या वरती एक साहेब होता. तो म्हटलं काय अरे तू काम करून पण तू ॲक्टर बनू शकतो, वेळ देणार तुम्ही. पण त्याच्यानंतर मग माझी ही सुरुवात झाली. त्यानंतर मग मी ह्या क्षेत्रामध्ये आलो. नंतर मग ह्या क्षेत्रामध्ये आलो. सर तुमची म्हणजे वयाच्या म्हणजे अशी ही ओढ होती तुमची म्हणजे ॲक्टिंग करण्याची, ही कधीपासून सर तुमच्या मनात असेल? वडील माझे शायर होते. मोठं वडील आहे ना माझे शायर होते. अण्णाभाऊ साठेच्या याच्यामध्ये क्रांतिकारी महाराष्ट्राच्या याच्यामधून आम्ही जन्माला आलेलो. आमचे खानदानी कलावंतमध्ये शायर कांबळे वगैरे यांच्यातून आम्ही प्रवास केलो. त्यामुळे शाहू फुले आंबेडकर विचार आमच्या खानदानापासून. त्यामुळे कुठेतरी ते राखलं पाहिजे सगळ्या गोष्टीमध्ये असं असलं. सर तुम्हाला कसे असं हट नाही व्हायचं का मी एक सफाई कर्मचारी आहे आणि मी अशा मोठ्या पडद्यावर काम करतो, कसं असं मनाला हट नाही वाटत का सर? नाही, हाट वाटतं ना, काम करताना हाट वाटतं. पण तो हाट वाटताना तो फिलिंग कसा करतो ना, मी काहीतरी बनेन, मी त्या ह्याच्यातून बाहेर पडेल आणि पडणार आणि आलो आहे. सफाई कामगार नसतो, त्याच्या काहीतरी भावना असतात. पूर्वजांनी महाराष्ट्र स्वातंत्र्य केल्याच्या नंतर सगळे विकून गेले. त्यानंतर कब्जा काय कोणी केला काय माहिती आहे. पण आमच्यासारखे जे होते ज्यांना महाराष्ट्राची स्वातंत्र्य मिळली ती करायची होती, तो टिकून राहिला. त्याने आम्हाला वाटलं आणि तो स्वतः असा राहिला. तर तुम्हाला प्रेक्षकांना काय तुम्ही सांगाल तुमच्याबद्दल, मग काय असं सांगाल? काय नाही, एक सफाई कामगार आहे मी आणि सफाई कामगार मला मोठं बनायचं आहे. मी पत्रकार आहे, रायटर आहे, ॲक्टर आहे, लोक मला ओळखतात. आणि आता माझा सध्या लॉन्च होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अल्बम आहे. आता जयंती येते, जयंतीनिमित्त मी तो एक सॉन्ग बनवलं आहे. आणि सॉन्ग असं बनवलं आहे की त्याची शब्दाची रचना वेगळी आहे. मग त्या परिस्थितीत मला लय झालं, दगडात तर माझा शिवाजी, दगडात तर माझा शिवाजी. लोकांनी मला विचारलं, म्हटलं काय सिमेंट कॉन्क्रीटचं आहे काय? पहिलं काय होतं, दगडात ना, दगडाचे किल्ले आहेत ना, रायगड माळा, खंडाळा माळा, हे सगळे किल्ले कुठले आहेत? हे दगडांनीच बनवलेले आहेत ना, कॉन्क्रीटनी नाही बनवलं. आणि अजून शाबूत आहे ते. त्यामुळे ते शाबूत राहण्यासाठी, लोकांचा विषय तिकडे वळण्यासाठी हा माझ्या शब्दांची रचना मी केली. दगडात तर माझा शिवाजी, दगडात तर माझा संभाजी. नमस्कार नमस्कार. YouTube चॅनल आमचे लेखक कवी संजय दगडू कांबळे सफाईगार हे त्यांच्या गाण्यातून लोकात जायत आहे, तरी त्यांना भरभरून साथ द्या. यूट्यूबवर त्यांचा यूट्यूब चॅनल आहे. सर यूट्यूब चॅनलचं नाव सांगा तुमचं. महाप्रोडक्शन प्रेझेंट. चांगली झालं तो व्हिडिओ शेअर करा. नक्की. असा छोटा माणूस चांगला होतोय हे सर्वांची इच्छा असेल, जशी माझी, मीही सफाईगार आहे अशी इच्छा आहे. नमस्कार. जय महाराष्ट्र, नमस्कार. जय भारत, जय भीम.